गुड इव्हनिंग डिअर फ्रेंड्स. आफ्टर लॉंग टाइम वेलकम टू अमर सायंटिफिक सोल्युशन्स. मी अमर पाटील सर्वांचं पुस्तकांच्या पलीकडे या भागामध्ये स्वागत करतो. तर आजचा आपला विषय आहे की विद्यार्थ्यांना 12वी नंतरचे काही करिअर पर्याय उपलब्ध कसे होतील, त्याच्याबद्दल मार्गदर्शन कसं मिळतं आणि 12वी नंतरच्या होणाऱ्या ज्या काही परीक्षा पद्धती आहेत की ज्याला आपण कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन्स असं म्हणतो, इन शॉर्ट CET. तर या CET साठी लागणारे संभाव्य प्रश्न कशा पद्धतीचे असतात किंवा त्याची तयारी कशा पद्धतीने होणं गरजेचं आहे, त्यालाच आपण मॉक टेस्ट असं म्हणतो. तर सर्वात आनंदाची बाब अशी आहे की आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने, म्हणजेच थोडक्यात जर बघायला विचार केलं तर CET सेल, तर CET सेलला मराठीमध्ये काय म्हणतात तर महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल यांनी CET अटल नावाने एक नवीन अशी सुविधा निर्माण केली आहे की जे विद्यार्थी 11वी 12वी आणि जे प्रोफेशनल्स असतील यांच्यासाठी 2 पार्टमध्ये करिअर विषयी मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने उपलब्ध केलेलं आहे. तर याच्यामध्ये पहिला पार्ट आपण बोलू की मॉक टेस्ट बद्दल आहे आणि दुसरा पार्ट जो आहे की तो आहे सायकोमेट्रिक टेस्ट. आता सुरुवातीला आपण जाणून घेऊ की या CET अटलचा लॉंग फॉर्म काय आहे. तर CET सेलने CET अटलच्या नावाने एक ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू केली आहे. आता याच्यामध्ये A फॉर असेसमेंट, T फॉर टेस्ट, A फॉर अँड L फॉर लर्निंग. सो असेसमेंट, टेस्ट अँड लर्निंग अटल या माध्यमातून ही ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू केली आहे. आता याच्यासाठी सर्वात महत्वाची बाब काय आहे की याचा बेनिफिट्स काय आहे. तर याचा बेनिफिट्स जे विद्यार्थी 12वी आहेत आणि जे MCQ प्रॅक्टिस करू शकतात, तर इथे दिले जाणारे जे काही MCQs आहेत तर ते फक्त सरावासाठी उपलब्ध आहेत. म्हणजे क्वेश्चनचा टाईप काय आहे, एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये कशा पद्धतीने येऊ शकतो हे समजण्यापुरतं इतकंच चांगलं आहे आणि खूप चांगली इथं सराव सुद्धा होऊ शकतो. दुसऱ्यामध्ये असं बघायला गेलं तर सायकोमेट्रिक टेस्ट आहे. आता सायकोमेट्रिक टेस्ट ही 9वी ते 12वी तसेच त्याच्यापेक्षा वरती जे विद्यार्थी आणखीन आहेत किंवा प्रोफेशनल जे बनतायत त्यांच्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे. तर त्याच्यामध्ये बघायला गेलं तर इंटरेस्ट असेसमेंट आहे, पर्सनॅलिटी असेसमेंट आहे आणि ऍप्टिट्यूड असेसमेंट आहे. तर 3 पॅरामीटर मधून आपलं असेसमेंट होऊन जाईल, इन द सेन्स त्या विद्यार्थ्याचं होऊन जाईल आणि त्या विद्यार्थ्याला कळून येईल की आपला कुठल्या करिअर सेक्टरमध्ये आपला चांगला प्रभाव दिसून येतोय आणि त्याच्यानुसार करिअर कसं निवडता येतं का. तर याच्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही CET अटलला व्हिजिट करायचे आहे आणि FAQ सेक्शन मध्ये जाऊन तुम्हाला येणारे वारंवार जे काही प्रश्न असतील त्या ठिकाणी त्याची उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. तर याच्यासाठी फीज सुद्धा आहे, तर त्या फीची सुद्धा माहिती या पोर्टलवर दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण खूप चांगल्या अशा या CET अटल या प्रोग्राम